छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली। कबर उखडवण्यासाठी चाललेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। संभाजीनगरच्या क्रांती चौकातून आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचा अध्यक्ष देखील आता पोलिसांच्या ताब्यात आहे। औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याचा त्यांनी इशारा दिलेला होता। पोलीस आधीपासूनच सतर्क होते। दरम्यान हे कार्यकर्ते सगळे कबर उखडवण्यासाठी निघालेले असताना त्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली। कबर उखडवण्यासाठी चाललेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। ही दृश्य देखील आपण पाहतोय। पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांची धरपकड केलेली आहे। तर ही दृश्य देखील आपण पाहतोय कशा पद्धतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांनी केलेली आहे। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्याला अधिकची अपडेट देतात। सचिन, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी कबर उखडवण्याचा इशारा दिला होता आणि पोलीस आधीच सतर्क होते। पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांची धरपकड केलेली आहे। शुभम, या ठिकाणी आपण पाहता हिंदुत्ववादी संघटनांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। काही दिवसांपूर्वी औरंगजेबची खुलताबाद या ठिकाणी असलेली कबर ताळेबंद करा अन्यथा उकरून टाकू असा इशारा जो होता तो छत्रपती संभाजी महाराज शौर्य प्रतिष्ठानने या ठिकाणी दिलेला होता। आणि त्यांनी इशारा दिल्याच्या नंतर एवढंच काय तर मुख्यमंत्री सचिवालयाला सुद्धा पत्र दिलेलं होतं। त्यांनी या ठिकाणी ती मागणी केलेली होती। मात्र या कार्यकर्त्याला जिल्हा बंदी असताना किंवा त्याला बंदी असताना सुद्धा तो कार्यकर्ता शहरामध्ये फिरत आहे, जिल्ह्यामध्ये फिरत आहे। आणि त्यानंतर पोलिसांना असं समजत होतं की आज 23 मार्च म्हणजे आज त्यांनी कबर उखडून टाकण्याचा इशारा दिलेला होता। त्यानंतर पोलिसांनी सकाळपासूनच या ठिकाणी पूर्णपणे एक घेराव घातलेला होता आणि त्या घेरावामध्ये अखेर बाळराजे आवारे जे या संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्यांना बाळराजे आवारेला पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलेलं आहे। मात्र या ठिकाणी पोलिसांसोबत या बाळराजे आवारेची हुज्जतही झाल्याचं पाहायला मिळतंय। आणि त्यानंतर जे औरंगजेबची कबर उखडण्याचा इशारा दिलेला होता त्यानंतर हा संपूर्ण वाद आणि हा प्रकार जो आहे तो पाहायला मिळाला। पोलिसांनी या बाळराजे आवारांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यानंतर पोलीस ठाण्याकडे रवाना केलंय। मात्र महत्त्वाचं म्हणजे कबर उखडण्याचा इशारा जो होता तो 23 मार्च म्हणजे आजच्या दिवशी दिलेला होता। आणि त्यानंतर पोलीस अधिक हाय अलर्टवर होती आणि त्यांनी या ठिकाणी एक संपूर्णपणे सापळा रचला आणि त्या सापळ्यामध्ये अखेर अध्यक्षाला पकडण्यात आलेलं आहे। सचिन, तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला ताब्यात घेतलेलं, आणखीन काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची नावं आहेत का त्यांना ताब्यात घेतलंय? काही कार्यकर्त्यांना स्थानबद्ध पोलिसांनी केलंय का? आणि औरंगजेबाच्या कबरीच्या परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त आता कसा आहे? कबर परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। याआधी जी बंदोबस्त असायचा त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे, वाढवण्यात आलेली आहे। कबर परिसरामध्ये पत्रे ठोकण्यात आलेत आणि त्यासोबतच सुरक्षेची तार जी असते ती सुद्धा त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। ह्याची हिंदुत्वादी जी संघटना आहे जिनं इशारा दिलेला होता ते म्हणजे छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान, तर यांच्या महिला प्रदेशाध्यक्षांना सुद्धा नजर कैदेत ठेवण्यात आलेलं होतं। आणि त्यानंतर इशारा जो होता तो अध्यक्षांना देखील देण्यात आलेला होता, अध्यक्षांना पत्र देखील देण्यात आलं होतं पोलिसांच्या वतीनं। मात्र अध्यक्षांनी तरी सुद्धा जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यासोबतच आज त्यांनी इशारा दिला होता त्यामुळे पोलिसांना वाटलं की हे खुलताबादकडे जातात, कबरेकडे जातात, त्यामुळे त्यांना ताबडतोब पकडण्यात आलं आणि त्यानंतर त्यांच्यावर कारवाई म्हणजेच त्यांना पोलीस ठाण्याकडे रवाना करण्यात आलेलं आहे। पोलिसांनी सकाळपासूनच या ठिकाणी एक संपूर्ण फिल्डिंग लावली होती आणि अखेर त्या पकडण्यात यश आलेलं आहे। सचिन, अत्यंत महत्त्वाचे अपडेट एकंदरीत या घडामोडीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर ही दृश्य देखील आपण पाहतोय, कबर उखडवण्यासाठी चाललेले आंदोलक पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत स्थानबद्ध केलेलं आहे। ही दृश्य थेट आपण पाहतोय, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।